स्केलेटन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जे हाड आहे, हाडांचं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं जातं? स्केलेटन म्हटलं जातं. हाडांचं आपल्या शरीरामध्ये काम काय असतं? पहिलं तर असतं आपल्या शरीराला जो ढाचा दिलेला आहे किंवा आपल्या शरीराला जो शेप आहे, आपण जसं मस्त एकदम आहे ना नाजूक कलेसारखं, तर ते कशामुळे आहे? आपल्या शरीराला जो शेप मिळालेला आहे तो आपल्याला मिळालेला आहे बोनमुळे. त्याचबरोबर बघा, आपल्या भरपूर साऱ्या ऑर्गन्सचं प्रोटेक्शन सुद्धा कोण करतं? बोन प्रोटेक्शन करतं. मग बघा, काही जण असे छाती ठोकून म्हणतात बघा, ब्लड मुसते. जर इथे जर बोन नसते किंवा इथे जर छातीचा पिंजरा नसता तर डायरेक्टली काय झालं असतं? आपले काही ऑर्गन एवढे सेन्सिटिव्ह, एवढे नाजूक ऑर्गन आहेत की जर त्यांना जराशी धक्का तरी लागला तरी आपला लगेच काय होतं? मृत्यू होतो. पण या नाजूक अवयवाचं जे सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे त्या सेन्सिटिव्ह ऑर्गनचं प्रोटेक्शन कोण करतं? बोन प्रोटेक्शन करतात. बोन आहेत म्हणून आपण काय आहे? एकदम तंदुरुस्त, स्ट्रॉंग आहे. तर पहा, हे जे बोन आहे ह्यूमन बॉडीमध्ये टोटल किती बोन्स असतात? 206 बोन आहे. आता हे 206 बोन कसे विभागले आहे बॉडीमध्ये किंवा कुठे किती बोन आहेत हे आपण पूर्ण याच्यामध्ये पाहणार आहे. तर सगळ्यात अगोदर जे लहान मुलं असतात, लहान मुलामध्ये जे बोन्स असतात आपल्यापेक्षा जास्त असतात, 252 किंवा 300 पर्यंत असतात. जसं जसं त्यांचं एज होत जातं किंवा जसे जसे मोठे होतात तसे तसे बोन मध्ये काय होत असतं? जॉईंट होतात. आपल्याला अटॅच होतात, जॉईंट होतात. तर बघा, याचं काम काय आहे? प्रोटेक्शन. आता मी तुम्हाला सांगितलं की आपला जे काही सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे, सेन्सिटिव्ह ऑर्गनचं प्रोटेक्शन करतात. त्याचबरोबर आपल्या बॉडीला एक शेप देण्याचं काम करतात. बोनचे किती टाइप आहेत? तर बोनचे 2 टाइप आहेत. बघा, भरपूर सारे असे ॲनिमल आहेत ज्यांच्यामध्ये एक्सोस्केलेटन असते आणि काहींमध्ये एंडोस्केलेटन. एक्सो म्हणजे शरीराच्या बाहेर, ज्यांची हाडे ज्यांच्या शरीराच्या बाहेर असतात त्यांना म्हटलं जातं एक्सोस्केलेटन. तुम्ही सगळ्यांनी बघा, कोणते ॲनिमल बघितलं? सगळं मच्छर सगळ्यांनी बघितलेले. मॉस्किटो होतं. मॉस्किटोला तर तुम्ही बघितलं बघा. आपण जर त्याला एखाद्या बाय चान्स आपण असं मारलं मॉस्किटोला तर कधी कधी काय होतं की त्याचा मुक्का ढाचाच आपल्या हातावर म्हणजे उमटतो तशाच साईडला आणि ते मच्छर पुढे जाऊन बसतं, भिंतीवर जाऊन बसतं. म्हणजे त्याचा तो जरी छोटा ॲनिमल असला तरी त्याच्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी निसर्गानं त्याचे जे बोन्स आहेत तर त्याच्या बॉडीच्या काय दिलेले आहे? बाहेर दिलेले आहे. त्यांचे जे स्केलेटन आहे ते काय आहे? एक्सोस्केलेटन. शरीराच्या बाहेर त्यांचे बोन्स आहेत कारण त्यांच्या बॉडीचं ते काय करतात? प्रोटेक्शन करतात. त्यानंतर दुसरं स्केलेटन आहे ते म्हणजे एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन म्हणजे ज्यांची बोन्स ज्यांच्या शरीराच्या आतमध्ये असतात त्यांना काय म्हटलं जातं? एंडोस्केलेटन. आलं लक्षात? आपण कोणत्या बोन मध्ये येतो? आपले बोन आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत. आपले जे स्केलेटन आहे ते कोणतं स्केलेटन आहे? एंडोस्केलेटन. ओके. त्यानंतर बघा, स्नेल तुम्हाला माहिती असेल 10वी मध्ये तुम्हाला शिकायचं आहे फायलम. त्या फायलम मध्ये जो मोलस्का फायलम असतं त्यांचे पण बोन्स बघा. स्नेल सगळ्यांनी बघितलेली आहे. स्नेल जी असते तिचे जे बोन्स असतात, तिचं शरीर आणि तिचं ते वरचं जे आपण त्याला बोन्स म्हणतो. पहिल्या काळामध्ये कवडी वापरायचे बघा. आता पण म्हटलं जातं कोणाला काही नाही द्यायचं तर फुटकी कवडी पण नाही देणार तुम्हाला. फुटकी कवडी म्हणजे काय की कवडी जर फुटली तर तिचं काहीही बोल नाहीये. म्हणजे पहिल्या काळामध्ये जे पहिले पीपल होते, पहिले लोक होते ते जसं आता आपण रुपया वापरतो तर ते लोक काय वापरायचे? कवडी वापरायचे. आणि या कवडी जर फुटली तर कवडी फुटल्याच्या नंतर त्यांची व्हॅल्यू काय व्हायची? पूर्णपणे संपल्यासारखी. आता कवडी हा समुद्र जीव आहे, समुद्रामध्ये आढळतो. ज्यावेळेस जीव मरतो तर त्यावेळेस त्याचं मास काय होतं? पूर्णपणे विघटित होतं आणि मास विघटित झाल्याच्या नंतर त्याची कवडी होती. त्या काळामध्ये लोक कशासाठी वापरायचे? देवाणघेवाणीसाठी कवडी वापरायची. कवडी सुद्धा काय आहे? ती सुद्धा एक एक्सोस्केलेटनच आहे. तर आपल्या सगळ्यांच्या वापरातली ती म्हणजे स्नेल. स्नेल जी असते बघा, स्नेलचा वापर आर्थरायटिस या आजारामध्ये केला जातो. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये जे आपले सांधे वगैरे असतात ना, तर सांध्यामध्ये वगैरे खूप जास्त सूज वगैरे येते किंवा जॉईंट असे खूप दुखायला लागतात. तर त्यावेळेस या स्नेल पासून बनवलेलं जे औषध आहे, कोणतं औषध असतं? कोणत्या बिमारीमध्ये वापरलं जातं? आर्थरायटिस या बिमारीमध्ये वापरलं जातं. कशापासून बनवलं जातं? स्नेल पासून बनवलं जातं, गोगलगाय पासून. त्यानंतर पहा, बोनचे 2 टाइप आहेत. पहिला आहे बोन आणि दुसरं असतं कार्टिलेज. बोन म्हणजे जे स्ट्रॉंग बोन आहे त्यांना बोन म्हणतात आणि कार्टिलेज म्हणजे जे कमकुवत हाड असतं त्यांना काय म्हटलं जातं? कार्टिलेज. जसं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं जे इयर वगैरे आहे, नोज वगैरे याच्यामध्ये कार्टिलेज असतात म्हणजे कमकुवत बोन असतात. एखाद्याने जर आपल्या नाकावर अशी जोरात दुखी आली तर नाकाचं जे हाड आहे ते तुटू शकतं. का तुटू शकतं? कारण ते कार्टिलेज आहे. बोन आहे का? नाही. आणि बाकी आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स आहेत ते बोन आहेत. आता बोन कशाचे बनलेले असतात बघा? बोन बनलेले असतात कॅल्शियम कार्बोनेट. आता हा कॅल्शियम कार्बोनेटमुळे हाडे बनलेले असतात त्यामुळे ते स्ट्रॉंग असतात. कॅल्शियम कार्बोनेट आपल्या हाडांना मजबूती देण्याचं काम करतात. आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची मात्रा कमी झाली तर आपल्या हाडामध्ये काय होतं? आपल्या हाडं आपले दुखायला लागतात किंवा वाजायला लागतात. कशामुळे? कॅल्शियमची मात्रा. मग आपण काय करतो? कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे घेतो आणि आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम कमी झालेलं आहे ते कॅल्शियम आपलं भरून निघतं. तर बोन कशाची बनलेली असतात? कॅल्शियम कार्बोनेट. म्हणून बोन कसे असतात? हाड असतात. आता याच्यामध्ये पहा, ओसिन
प्रोटीन असतं हे ओसील प्रोटीन काय झालेलं असतं खूप कमी झालेलं असतं. लहान मुलांना बघा किती पडले त्यांचे हाडं जरी तुटले तरी हाडे लगेच जुडतात. का जुडतात? कारण त्यांच्या हाडामध्ये हे ओसील प्रोटीन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात राहतं. त्यामुळे लवकर हाडांची झीज होत नाही, हाडे लवकर काय होतात जुडतात. लक्षात आलं? त्यानंतर बघा कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय? याला मराठीमध्ये अस्थि म्हटलं जातं आणि कार्टिलेज म्हणजे उपअस्थी. जसं आपण म्हणतो ना पंतप्रधान उपपंतप्रधान, पंतप्रधान मेन असतो आणि उपपंतप्रधान त्याच्यापेक्षा थोडासा खालच्या पदाचा त्याला आपण उपपंतप्रधान म्हणतो. तर अस्थि आणि त्याच्यानंतर काय आहे उपअस्थी. तर कार्टिलेज म्हणजे कमकुवत हाड, एकदम कमकुवत असणारे आपल्या इयरमध्ये इयर पिना वगैरे किंवा नोज वगैरेचे मध्ये जे हाडे आहेत त्यांना काय म्हटलं जातं? कार्टिलेज म्हटलं जातं. एकदम सॉफ्ट असतात. कशामुळे सॉफ्ट असतात? कारण हे कशाने बनलेले असतात? कॅल्शियम फॉस्फेटने बनलेले असतात. बघा तुम्ही माचीस बघितलेली आहे सगळ्यांनी. माचीसच्या ह्याच्यावर बघा आपण ते जर एक माचीस दुसऱ्या ह्याच्यावर घासली तर लगेच काय होतं? पेट होतं. कारण तुम्ही बघितलं असेल त्या माचीसवर असतो तांबडा फॉस्फेट. काय असतो? तांबडा फॉस्फरस असतो. मग हा तांबडा फॉस्फरस काय होतं की लगेच एकमेकावर घासल्याच्या नंतर आग लगेच पेटते. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बोनमध्ये काय असतं? फॉस्फेट. ज्यावेळेस एखाद्या चितेला आग लावलेली असते बघा आपल्या बोन मध्ये काय असते? फॉस्फेट असते. मग हा फॉस्फेट त्या फॉस्फेटला लगेच अट्रॅक्ट करतो आणि तिथे काय होते? आपली चिता लगेच पेट घेते. कशामुळे? फॉस्फेटमुळे. जे कार्टिलेज आहेत, कार्टिलेज कशाचे बनलेले असतात? कॅल्शियम फॉस्फेटचे बनलेले असतात आणि यामध्ये कॉन्ड्रिन नावाचं प्रोटीन असतं. हे जे प्रोटीन आहे हे प्रोटीन सुद्धा त्यांना तसंच हाडांना एकमेकांना जोडून ठेवण्यामध्ये मदत करतात. हे हाडे कुठे कुठे असतात? इयरपिना. इयरपिना म्हणजे हे बाहेरचा जो भाग असतो कानाचा त्याला इयरपिना म्हणतात. इथे असतो आणि त्याबरोबर नोज मध्ये सुद्धा असतो. आता बघा बोनचे 2 टाइप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बोनचे टाइप. हे तर बघितले होते की टाइप एक्सोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन. हे सगळ्या जगामध्ये जेवढे काही ॲनिमल आहेत त्या ॲनिमल मध्ये टाइप. पण ह्यूमन मध्ये जर बघितलं तुम्ही तर ह्यूमन मध्ये बोनचे 2 टाइप आहेत. अपेंडिक्युलर बोन अँड अपेंडिक्युलर बोन म्हणजे असे बोन जे ओन्ली आपण मूवमेंट साठी वापरतो. जसं बघा हे जे बोन आहे आपले आपण ज्यावेळेस माकडाच्या याच्यामध्ये होतो तर याचा वापर आपण काय करायचो? लिम्स म्हणून वापर करायचो. याला अप्पर लिम्स म्हटलं जातं आणि पायामधल्या हाडांना काय म्हटलं जातं? लोअर लिम्स. लिम्स म्हणजे मूवमेंट साठी ओन्ली यूज करतो आपण. हातापायाचा यूज कशासाठी करतो? फक्त हालचालीसाठी करतो ना. पण ज्या हाडांचा वापर आपण फक्त मूवमेंट साठी करतो त्या बोनला काय म्हटलं जातं? अपेंडिक्युलर बोन म्हटलं जातं. आणि सगळ्यात जास्त बोन अपेंडिक्युलरच बोन आहे. तुम्ही जर बघितलं तर एका हातामध्ये जर बघितलं तुम्ही तर किती बोन्स असतात? 30 बोन असतात. 2 हातामध्ये किती झाले? 60 बोन. 2 हातामध्ये किती बोन झाले? 60 बोन. तर बघा हाडांचं जर इथे जर बघितलं तुम्ही अप्पर लिम्स मध्ये सगळ्यात लार्जेस्ट बोन असतं ह्युमरस. सगळ्यात लार्जेस्ट कोणतं असतं? ह्युमरस बोन असतं. ह्युमरस नंतर हे जे अंगठ्याकडे बोन जातं त्याला म्हटलं जातं रेडियस. इकडचं जे बोन असतं त्याला अल्ना. त्यानंतर इथे बघितलं तर तुम्ही याला कार्टिलेज म्हटलं जातं. नाही हे रेडियस त्यानंतर अल्ना. इथे जर तुम्ही बघितलं हे जे इथे बोन असतं आपण त्याला मनगट म्हणतो. रिस्ट मध्ये टोटल छोटे छोटे किती बोन्स असतात? 7 बोन असतात. हे काय आहे? ह्युमरस. ह्युमरस एक झालं, रेडियस एक झालं, अल्ना एक झालं. त्यानंतर हे जे बोन आहे या बोनला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं कार्पलस. काय म्हटलं जातं? कार्पलस. कार्पलस टोटल किती असतात? 7. आता इथे कार्पलस झाले, इथे असतात मेटाकार्पलस. इथे काय असतात? मेटाकार्पलस. हात किती आहेत? 5 हात आहेत. सॉरी 5 बोटे आहेत हाताला. तर 5 बोटाकडे जाणारे प्रत्येक हाड असे मेटाकार्पलस असतात आपल्याकडे 5. त्यानंतर फिंगर बोन्स मध्ये जे बोन्स असतात फिंगरवर लक्षात ठेवायचं. फिंगरवरून असतात फ्लेजियस बोन. या बोनला म्हटलं जातं फ्लेजियस बोन. आणि एका बोटामध्ये तुम्ही बघितलं एका ह्याच्यात तर 1 2 3 असे टोटली किती बोन्स असतात? 14 बोन. झाले का एका हातामध्ये 30 बोन? ह्युमरस, त्यानंतर रेडियस, अल्ना, कार्पलस, मेटाकार्पलस अँड फ्लेजियस. हे झाले 30. एका हातामध्ये 30 बोन, दुसऱ्या हातामध्ये पण 30 बोन. झाले 60 बोन. त्यानंतर आपल्या शरीरातलं सगळ्यात लार्जेस्ट स्ट्रॉंगेस्ट अँड सगळ्यात खोकली हड्डी म्हणजे बाहेरून तर स्ट्रॉंग दिसतं पण आतमध्ये नुसतं काय असतं? खोकली. आपण म्हणतो ना दुरून डोंगर साजर आपण आतमध्ये एकदम पोकळ असतो त्याप्रमाणे एकदम ते स्ट्रॉंग तर असतात पण आतमध्ये कसे असतात? एकदम पोकळ असतात. तर ते बोन आहे फिमर. ते बोन कोणतं आहे? फिमर. आपल्या शरीरातलं सगळ्यात लॉंगेस्ट ह्युमन बॉडी मधलं लार्जेस्ट पण स्ट्रॉंगेस्ट पण त्याचबरोबर एकदम पोकळ असणारं जे बोन आहे ते कोणतं आहे? फिमर. हे कुठं असतं? आपल्या थाय मध्ये, मांडीमध्ये असतं. कुठं असतं? आपल्या मांडीमध्ये असतं. त्यानंतर हे बघा फिमर. फिमर नंतर बघा आपल्या
आपला येतो नी म्हणजे गुडघा. गुडघ्यामध्ये टोटल 3 बोन्स असतात ज्यांना पटिलिया म्हटलं जातं. गुडघ्यामध्ये किती बोन्स असतात? 3. यांना काय म्हटलं जातं? पटिलिया. पटिलियाच्या नंतर बघा इथे आपण बघितलं होतं रेडी फिमर. फिमर कुठे असतं? मांडीत. सगळ्यात लार्जेस्ट आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोन कोणतं आहे? आपलं फिमर आहे. फिमर नंतर येतो आपल्या नी मधले बोन. नी मधल्या बोनला म्हटलं जातं पटिलिया. पटिलिया किती असतात टोटल? 3. इथे आपण बघितलं होतं रेडियस असला तसं आहे पायामध्ये असतात टिबिया अँड फिबुला. टिबिया अँड फिबुला. टिबिया एक असतो, फिबुला पण एक असतो. आता टिबिया फिबुला नंतर त्यानंतर इथे काय बघितलं होतं आपण? कार्पस. इथे कार्पस 7 होत. इथे कार्पस किती होते टोटल? 8. सॉरी मी इथे तुम्हाला 7 सांगितलं. कार्पस टोटल 8 असतात. तसं इथे पायामध्ये असतात टार्सल. टार्सल असतात टोटल 7. एक जो बोन आहे हे जे नी होतं त्या नी मध्ये काय होतं? एक बोन त्या वाटीमध्ये अडकलेला आहे. टार्सल किती आहे? 7. टार्सल नंतर काय असतात? मेटाटार्सल. मेटाटार्सल पण काय आहे? त्यानंतर जे टोज बोन आहे तर टोज बोन मध्ये सुद्धा टोटल किती असतात? 14 बोन असतात. असे टोटल 1 लेग्स मध्ये 30 म्हणजे 2 लेग्स मध्ये किती झाले बोन? 60 बोन. म्हणजे हातामध्ये 60 आणि पायामध्ये 60 असे 120 बोन काय झाले अपेंडिक्युलर. त्याचबरोबर तुम्ही जर इथे बघितलं बघा हे जे बोन आहे तर या बोनला काय म्हटलं जातं? स्पॅच्युला बोन म्हटलं जातं. हे स्पॅच्युला जो बोन असतात स्पॅच्युला बोन किती असतात? स्पॅच्युला 2 असतात. 2 आहेत ना आपल्याला स्पॅच्युला. स्पॅच्युला काय आहे? 2 बोन आहे. त्यानंतर बघा स्पॅच्युला बोन लक्षात आलं? स्पॅच्युला या बोनला म्हटलं जातं स्पॅच्युला बोन. किती असतात टोटली? 2. त्यानंतर आहे बघा हे जे कॉलरच्या साइडचे जो बोन असतात इथे आपण हात धरला होता आपल्याला कडक कडक लागतं ना. हे जे कॉलरच्या टाइपचे बोन असतात त्याला म्हणजे कॉलरवरून लक्षात ठेवा त्याला म्हटलं जातं कॅल्विकल. हे 2 असतात. किती असतात हे? 2. त्यानंतर बघा कमरेमध्ये जर तुम्ही बघितलं त्याला हिप बोन म्हणतात. पेल्विस. पेल्विस किती असतात? 2. असे टोटल अपेंडिक्युलर बोन टोटल किती असतात? 126 अपेंडिक्युलर बोन. लक्षात आले 126 कसे बोन डिवाइड आहेत? फर्स्ट तर आपण बघितलं होतं हातामध्ये एका हँड मध्ये किती असतात? 30. 2 हातामध्ये 60 बोन. त्याच्यानंतर लेग्स मध्ये सुद्धा किती असतात? 60 बोन. त्यानंतर आपण बघितलं स्पॅच्युला 2 असतात, कॅल्विकल 2 असतात, त्यानंतर पेल्विस किती असतात? 2 बोन असतात. असे 126 काय असतात? अपेंडिक्युलर बोन. आता अपेंडिक्युलर बोन झाले त्यानंतर बघा ॲक्सियल बोन. पहिले लक्षात घ्या की ॲक्सियल बोन म्हणजे काय? तर ॲक्सियल बोन म्हणजे असे बोन जे आपल्या कोणत्या तरी सेन्सिटिव्ह ऑर्गनचं प्रोटेक्शन करतात. मग आपल्या बॉडीमध्ये भरपूर सारे सेन्सिटिव्ह ऑर्गन आहेत. मग त्या सेन्सिटिव्ह ऑर्गनचं ॲक्सियल बोन म्हणजे काय? ॲक्सियल बोन म्हणजे असे बोन जे आपल्या कोणत्या तरी नाजूक म्हणजे सेन्सिटिव्ह ऑर्गनचं काय करतात? प्रोटेक्शन. जसं बघा ब्रेनला पण प्रोटेक्शन आहे. तर ब्रेनला प्रोटेक्शन नसतं बोनचं तर डायरेक्टली आपल्याला थोडं जरी लागलं असतं तरी आपली डेथ लगेच झाली असते. पण ब्रेनला प्रोटेक्शन आहे ते म्हणजे आपल्या स्कलचं. स्कल म्हणजे जे आपली कवटी आहे. आता कवटी 2 भागामध्ये डिवाइड झालेली आहे. पहिली तर आहे याला स्कल म्हटलं जातं. त्यानंतर हे जे फेस आहे आपला चेहरा तर हे असतात फेशियल बोन. हे जे स्कल आहे हे टोटल स्कल वेगवेगळ्या डिफरंट बोननी बनलेले आहे. याच्यामध्ये टोटल किती बोन्स असतात? स्कल मध्ये 8 आडे असतात. त्यानंतर आला आपला फेस तर फेस मध्ये टोटल किती बोन असतात? 14 बोन असतात. त्यामध्ये कानात जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक कानामध्ये एका कानामध्ये 3 हाडे असतात. कानामध्ये सर्वात आपल्या शरीरातलं सर्वात छोटं बोन ते म्हणजे स्ट्रेट नावाचं जे बोन आहे ते कानात असतं. इतकं छोटं असतं की तांदळाच्या एका छोट्याशा दाण्या एवढं असतं. लगेच जर त्याला आपण दाताखाली जरी ठेवलं तरी ते लगेच काय होतं? तुटतं. एवढं कमकुवत असतं कारण ते काय? कार्टिलेज आहे. आणि कार्टिलेज बोन म्हणजे काय? खूप कमकुवत असतात. आपल्या शरीरातलं सगळ्यात छोटं लक्षात ठेवा ते कुठे येतं? आपल्या कानामध्ये ज्याचं नाव आहे स्ट्रेट. ओके. त्यानंतर फेस बोनच्या नंतर बघा रिब केज. आता बघा छातीचा पिंजरा ज्याला काय म्हटलं जातं? रिब केज. रिब केज मध्ये 12 जोड्या असतात म्हणजे 12 इकडे आणि 12 इकडे असे टोटल किती झाले? 24. त्यानंतर मधलं जे बोन असतं जे दोन्ही रिबला जोडून ठेवण्याचं काम करतं ज्याला काय म्हटलं जातं? स्क्रॅटम म्हटलं जातं. 12-12-24 आणि हे स्क्रॅटम एक बोन असे 25 बोन असतात आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजे आपला जो रिब केज आहे. आता रिब केज काय काम करतं बघा? आपलं हार्ट असो, आपलं लंग्स असो किंवा आपलं त्याचबरोबर आपला जो सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन तो म्हणजे आपलं हार्ट याचं सुद्धा प्रोटेक्शन कोण करते? आपली रिब केज करते. त्याचबरोबर बघा रिब केजला जॉइंटेड असतात ते म्हणजे आपलं वर्टिब्रेज. रिब केजला जॉइंटेड काय असतं? वर्टिब्रेज. आता हे वर्टिब्रेज जे आहे हे किती असतात? टोटल बोन 33 बोन. याला स्पाइन बोन किंवा याला बॅकबोन पण म्हटलं जातं. असे टोटल किती असतात? ते 33. तर ॲक्सियल बोन म्हणजे काय? ॲक्सियल बोन म्हणजे कोणत्या तरी सेन्सिटिव्ह ऑर्गनचं प्रोटेक्शन करणारे बोन. फॉर एक्झाम्पल स्कल प्रोटेक्शन करते ब्रेनचं. त्यानंतर आपल्या फेस मध्ये 14 बोन आहेत. रिब केज मध्ये 25 बोन आहे. त्यानंतर जो आहे बॅकबोन तर बॅकबोन मध्ये किती बोन्स आहेत? टोटली 33. असे टोटल किती असतात ॲक्सियल
80 80 आहेत। ऍक्सियल बोन किती आहेत टोटल 80 आहेत आणि बाकीचे तुम्ही बघितले तर बाकी सगळे काय आहेत अपेंडिक्युलर बोन। अपेंडिक्युलर बोन म्हणजे ओन्ली मूवमेंट साठी यूज करणारे बोन म्हणजे अपेंडिक्युलर बोन। आता पहा भरपूर सारे असे ॲनिमल आहेत ज्यांच्यामध्ये दोन्हीही टाइपचे बोन्स असतात। तुम्ही सगळ्यांनी टॉर्टाइज बघितलेले आहे, कासव सगळ्यांनी बघितले नाही का? टर्टल वेगळा आणि टॉर्टाइज वेगळा। कासवाचे दोन प्रकार, काही गोड्या पाण्यात राहतात काही खाऱ्या पाण्यात राहतात। जे टॉर्टाइज असतं बघा, टॉर्टाइजला जर तुम्ही बघितलं तर त्याची जी वरची जी त्याला काय म्हणतो आपण वरचं ते त्याचं प्रोटेक्शन करतं बघा। वरे जे असतील त्याची स्कल टाइप तर ते त्याचे जे असतात ते त्याचे असतात एक्सियल बोन। त्याचे कोणते बोन असतात शरीराच्या बाहेर एक्सोस्केलेटन आहे जे त्याच्या बॉडीचं पूर्ण प्रोटेक्शन करते। पण तुम्ही त्याचे जर लेग्स वगैरे किंवा त्याचं जर माउथ तोंड वगैरे बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा बोन्स असतात आणि ते बोन्स त्याच्या शरीराच्या आतमध्ये असतात। म्हणजे ते बोन्स कोणते झाले, कोणते स्केलेटन आहे ते इंडोस्केलेटन असते। ते बोन त्याच्या शरीराच्या आतमध्ये असतात म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीही टाइपचे बोन आहेत, इंडोस्केलेटन पण आहे आणि एक्सोस्केलेटन पण आहे। ह्यूमनचं जे आहे ह्यूमन आपले कोणते बोन आहेत इंडोस्केलेटन, शरीराच्या आतमध्ये आपले हाडं आहेत म्हणून आपले। आता बघा तुम्ही सगळ्यांनी बोनचं फक्त एवढंच काम नाही तर आपल्या शरीरामध्ये जी काही ब्लडची निर्मिती होते रक्ताची निर्मिती सुद्धा आपल्या हाडामध्ये होते। हाडामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्ही चिकन वगैरे खात असेल जर चिकन बघितलं असेल तुम्ही तर लेग पीस बघितलेलं आहे का? त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या साखळ्या असल्यासारख्या असतात बघा, बघितलं का? त्या जे असतात ते असतात बोन मॅरो आणि याच बोन मॅरो मध्ये WBC RBC प्लेटलेट सगळं काय होतात बनतात। याच बोन मॅरो मध्ये WBC RBC प्लेटलेट सगळं बनतं। ब्लड मध्ये याचीच गरज असते म्हणजे ब्लड कुठं बनतं आपल्या बोन मॅरो मध्ये। बोन मॅरोला मराठीत अस्थिमज्जा म्हटलं जातं। अस्थिच्या आतमध्ये असणारं जे आहे त्याला काय म्हटलं जातं अस्थिमज्जा। मग आपल्या ब्लडची निर्मिती होते बोन मॅरो मध्ये अस्थिमज्जेमध्ये, आलं लक्षात? पण ज्या वेळेस आपण एम्ब्रो असतो, एम्ब्रो म्हणजे आईच्या गर्भामध्ये असणारं बाळ, ज्यावेळेस आपण एम्ब्रो असतो त्यावेळेस आपले बोन मॅरो एवढे स्ट्रॉंग नसतात की आपल्या तिथे ब्लडची निर्मिती। मग ज्यावेळेस आपण एम्ब्रो असतो त्यावेळेस आपल्या ब्लडची जी निर्मिती आहे ती ब्लडची निर्मिती होते आपल्या लिव्हर मध्ये। एम्ब्रो मध्ये ब्लडची निर्मिती कुठे होते आपल्या लिव्हर मध्ये होते। जसं आपला जन्म होतो, जसं आपण जन्मतो तसं आपले बघा मालिश केली जाते हाडांची। किती लहान मुलांच्या हाडांच्या वेळी का मालिश केली जाते? मालिश केल्यामुळे भरपूर सारे त्याचे हाडं काय होतात जुळतात आणि त्यामुळे बोन मॅरो सुद्धांचं जे बोन आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि त्यामध्ये WBC RBC तयार व्हायला लागतात। त्यावेळेस त्यांच्या रक्ताची निर्मिती त्यांच्या लिव्हर मध्ये होत नाही। पण ज्यावेळेस आपण एम्ब्रो असतो भ्रूण असतो त्यावेळेस आपल्या रक्ताची निर्मिती कुठे होते आपल्या बोन मॅरो मध्ये। तर हे आहेत आपले बोन ह्यूमन स्केलेटन, टोटल 206 बोन इन आवर बॉडी। आपल्या बॉडी मध्ये किती बोन आहेत 206 चे दोन प्रकार अपेंडिक्युलर बोन आणि ऍक्सियल बोन। अपेंडिक्युलर बोन 126 आणि ऍक्सियल बोन 80। 126 बोन कशा कशामध्ये विभागले आहेत आपल्या हाता आणि पायामध्ये। जे हात आहेत त्याला म्हटलं जातं अप्पर लिम्स, पायाला म्हटलं जातं लोअर लिम्स। अप्पर लिम्स मध्ये 60 बोन, लोअर लिम्स मध्ये 60 बोन। अप्पर लिम्स मध्ये सगळ्यात लार्ज, अप्पर लिम्स मध्ये लार्जेस्ट बोन आहे ह्युमरस आणि बॉडी मधलं सगळ्यात लार्जेस्ट सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट किंवा त्याचबरोबर जर खोकली हड्डी विचारलं तुम्हाला तर ती आहे आपली फिबर। पण आपल्या शरीरामध्ये असं पण एक हाड आहे ज्याला रात्री बघा आपले जर सगळे हाड आपण मेलो आणि आपले सगळे हाड आणून घरात जर ठेवले तर ते हाडे दिसणार पण नाहीत रात्रीला। पण असे एक बोन आहे जे अंधारात ठेवलं आपलं हाड आपला बोन तरी तो चमकतो म्हणजे त्याला म्हटलं जातं चमकणारा हाड। ते म्हणजे आपला टिबिया जे असतो आपल्या पायामध्ये। हे जे हाड आहे याला काय असतो एक स्वतःचं जास्तच मला वाटतं म्हणजे ते त्याला शायनिंग बोन पण म्हटलं जातं कारण तो अंधारामध्ये सुद्धा काय करतो चमकतो। ह्युमन मध्ये असं पण बोन आहे, आलं लक्षामध्ये? कोणतं बोन आहे टिबिया बोन म्हटलं जातं त्याला, जे अंधारामध्ये चमकतं। आणि हे जे टिबिया वगैरे आहे किंवा सगळेच इव्हनली सगळे बोन आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करतात। बोन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये। आपण सगळ्या सिस्टम बघितल्या होत्या, पूर्ण सिस्टम खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये स्केलेटन सिस्टम सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। आपल्या शरीरामध्ये स्केलेटन सिस्टम व्यवस्थित असेल तर आपण छान दिसू। जर स्केलेटन सिस्टमने व्यवस्थित तिचा ढाचा नाही बनवला, बॉडीला शेप नाही तर आपण व्यवस्थित चांगलं दिसणार आहे का? त्यात आपलं सौंदर्य सुद्धा डिपेंड कोणावर आहे? या स्केलेटनवर आहे डिपेंड। जेवढं आपल्यामध्ये चांगला आपल्या शरीराचा ढाचा तेवढा आपण सुंदर दिसू ना। जेवढं शरीर अमुक कसं आपण चांगलं दिसणार आहे का? नाही। तर आपल्या शरीराला सुंदरता सुद्धा कोणामुळे मिळतं? बोनमुळेच मिळतं। त्याचबरोबर आपल्या भरपूर साऱ्या नाजूक अवयवांचं प्रोटेक्शन सुद्धा कोण करतात? आपले